आता बघूयात राज्यभरातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। पुढील 3 ते 4 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार। हवामान खात्याचा अंदाज। रायगड, रत्नागिरी, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। सांगलीच्या चांदोली धरण परिसरात संततधार पाऊस। गेल्या 24 तासात 85 मिलीमीटर पावसाची नोंद। शेतातील पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी मात्र चिंतेत। सांगलीतल्या कृष्णा नदीच्या पाणी पातळी सध्या ही 40 फूट 6 इंचावर। रात्रभरातून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 1 फुटांनी वाढ झाली आहे। जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू। खडकवासला धरणातून मुठा नदीत 13,981 क्युसेक विसर्ग। पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता। पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 90% जास्त पाणीसाठा। पानशेत, वरसगाव, टेमघर या तिन्ही धरणांमध्ये मिळून पाणीसाठा। कृष्णा खोऱ्यातील कोयनेसह 8 धरणांमध्ये 80%हून अधिकचा जलसाठा, तर कोयनेत 85.59 टीएमसी जलसाठा। चिपळूण बायपास रोडवर दरड कोसळली। गुहागर विजापूर मार्गाजवळची दुर्घटना। डोंगरातील झाडांसह दरड रस्त्यावर। वाशिममध्ये मंगरुळपीर तालुक्यात अडाण नदीला पूर। नदीकाठची शेती ही पाण्याखाली गेल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू।